माझी कोणतीच अपेक्षा नाही रे तुझ्याकडनं. केवढा फरक पडला तुझ्यात. चांगला की वाईट. तेरी मेरी लव स्टोरी वरीची खबर झाली यायला, तो कटचा झाला झाला ताप डोक्याला मायला. विजय बरोबर काम करण्याची खूप दिवसांपासूनची, खूप वर्षांपासूनची इच्छा होती. विजयने आधी खरं तर वेगवेगळे चित्रपट केलेत, म्हणजे अगदी आत्ताच त्याचा कॅरी ऑन देशपांडे, त्याच्या आधी आलेला लावकलात. पण मला विजयचा सगळ्यात चित्रपट आवडला होता तो एक उन्हाळा दिवस. आणि मला असं वाटतं की त्यानंतर विजयने असा काहीतरी वेगळा एक चित्रपट करायला हवा, आणि तो या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी केला. आणि त्यात काय म्हणतात, सोने पे सुहागा म्हणा किंवा चेरी ऑन द केक, की त्यांनी मला या चित्रपटासाठी विचारलं. आणि मला अत्यंत आनंद वाटला, अभिमान वाटला की एका वेगळ्या चित्रपटाकरता विजय माझा विचार करतो आहे. हा चित्रपट एका गिरणी कामगाराच्या आयुष्यावरती प्रकाश टाकतो. मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्यामुळे कुटुंबांची किती हालाखीची परिस्थिती आहे, आणि त्यातनं त्या कुटुंबाची, त्यातल्या कर्त्या पुरुषाची मानसिकता कशी होऊ शकते याचं चित्रण या चित्रपटामध्ये आहे. आदितीबरोबर माझं खूप जुनं ट्युनिंग. आम्ही 10-12 वर्षांपासूनचे मित्र आहोत आणि खूप काम एकत्र केलं आहे. त्याचा फायदा मला या चित्रपटाच्या निमित्ताने झाला, कारण तिचा आणि माझा दोघांचाही रोल वेगळा आहे. या चित्रपटात जी भाषा वापरली तशी भाषा मी आधी कधी मोठ्या पडद्यावरती बोललो नव्हतो, किंवा चित्रपटात माझा जसा लूक आहे तसा लूकही याच्या आधी कधी मोठ्या पडद्यावर मी साकारला नव्हता. त्यामुळे अनेक गोष्टी या एकाच चित्रपटाच्या निमित्ताने मला साधता आल्या. एक अत्यंत वेगळा मेसेज देणारा हा चित्रपट आहे की हालाकीच्या परिस्थितीतही माणसानी कसं वागलं पाहिजे, खचून न जाता. आणि जर तो खचून गेलाच तर इतरांनी त्याला कसा सपोर्ट केला पाहिजे, हा एक महत्त्वाचा मेसेज या चित्रपटात आपल्याला मिळेल. तेव्हा माझं असं आव्हान आहे की हा चित्रपट तुम्ही चित्रपटगृहात जाऊन बघा, त्याची पायरेटेड CD DVD आणण्याची वाट बघू नका. धन्यवाद.